Okay, friends, I am Dr. Hinavani, and today for scholarship grade 4 for Marathi subject, our today's topic is लिंग. ओके, तर मराठीमध्ये लिंग हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. तर लिंग म्हणजे काय, तर आपण या आधीच्या टॉपिकमध्ये नाम याविषयी माहिती घेतलं. तर एखादं नाम जेव्हा आपण ऐकतो किंवा बोलतो तेव्हा त्याच्यावरून आपल्याला ते पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे हे समजतं. तर त्या जातीला त्याचं लिंग असं म्हणतात. तर मराठीमध्ये 3 प्रकारची लिंग असतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. जर एखाद्या नामावरून ते आपल्याला पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्याला पुल्लिंग असं म्हणतो आपण. जर एखाद्या नामावरून स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्याला स्त्रीलिंग म्हटलं जातं. आणि जर एखाद्या नामावरून पुरुष किंवा स्त्री कुठल्याही जातीचा बोध होत नसेल तर त्याला नपुंसकलिंग असं म्हणतात. आता जेव्हा आपण नामाच्या आधी किंवा नामाला तो, ती, ते असे शब्द लावून बघतो, तर जेव्हा तो हा शब्द लागतो तेव्हा पुल्लिंगी नाम असतं, ती हा शब्द लागतो तेव्हा स्त्रीलिंगी, आणि ते हा शब्द लागतो तेव्हा नपुंसकलिंगी ते नाम म्हटलं जातं. उदाहरणार्थ, तो विद्यार्थी, ती विद्यार्थिनी किंवा ते झाड. तर इथे खाली एक यादी दिलेली आहे आपल्याला, त्यामध्ये काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत. जसं की माळी हे पुल्लिंगी नाव आहे, माळीण हे त्याचं स्त्रीलिंगी नाव आहे, देव, देवी, तरुण, तरुणी, कोकिळ, कोकिळा, शिक्षक, शिक्षिका. म्हणजे जेव्हा लिंग बदल हे तुम्हाला प्रश्न म्हणून विचारलं जातं तेव्हा तुम्हाला त्या नामाचं लिंग हे बदलता यायला हवं. म्हणून ही यादी तुम्ही व्यवस्थित डोळ्याखालून घाला. त्याचबरोबर काही नामांची जी लिंग आहेत ती टोटली स्वतंत्रपणे होतात. उदाहरणार्थ, भाऊ, बहीण, आई वडील, उंट, सांडणे, मोर, लांडोर, पुरुष, स्त्री, बैल, गाय, दीर, जाऊ, नर, मादी, पुत्र, कन्या, बोकड, शेळी. ओके, बोका, भाटी किंवा मांजर, नवरा, बायको. तर हे वेगळ्या प्रकारे होणारी स्त्रीलिंगी रूप आहेत. तर काही सजीवांची नामं आणि त्यांची लिंग दिलेली आहेत. उदाहरणार्थ, तो मुलगा, ती मुलगी, ते मूल, तो कुत्रा, ती कुत्री, ते पिल्लू. तर अशा प्रकारे घोडा, घोडी, शिंगरू, बैल, गाय, वासरू. म्हणजे जी यंग वन्स आपण म्हणतो ते सगळे नपुंसकलिंगी घेतलेले आहेत आणि त्यांचे पॅरेंट्स म्हणजे मेल, फिमेल असं घेतलेलं आहे. ओके, नंतर काही नामं जी आहेत आणि त्यांचे लिंग आपल्याला फळांच्या ह्याच्यात किंवा जे आपण सजीव निर्जीव वस्तू आपल्या आजूबाजूला बघतो त्यांची लिंग आपल्याला दिलेली आहेत. की जसं पुल्लिंगी नामांची यादी जर बघाल तर आंबा, चंद्र, भात, अंगठा, बगीचा, वृक्ष, देश, फळा, समुद्र, प्रकाश, डोंगर, सूर्य ही सगळी पुल्लिंगी नावं आहेत. तर पपई, चांदणी, भाजी, करंगळी, फांदी, मातृभूमी, शाळा, लाट, सावली, दरी, मेणबत्ती ही सगळी स्त्रीलिंगी नावं आहेत. त्याचबरोबर केळे, चांदणे, वरण, बोट, फूल, झाड, राष्ट्र, पुस्तक, पाणी हे सगळी नपुंसकलिंगी नावांच्या यादीमध्ये येतात. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची नामांची लिंग बघितली. आता आपण त्याच्यावर आधारित सरावाचे प्रश्न बघूया. तर पहिला सरावाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला पुढे दिलेल्या प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाची निवड आपल्याला करायची आहे. आणि तुम्हाला पर्याय दिलेले आहेत: घर, वाडा, झोपडी, मंदिर. तर प्रत्येक शब्दाला तो, ती, ते लावून बघायचं आणि मग तुम्हाला कळेल. तर आपण बघू की ते घर असं आपण म्हणतो, तो वाडा, ती झोपडी, ते मंदिर. तर या ठिकाणी तो वाडा असं आपण म्हटलं, म्हणून वाडा हे या ठिकाणी पुल्लिंगी रूप आहे. पुस्तक, वही, पोथी आणि ग्रंथ. तर ते पुस्तक, ती वही, ती पोथी, तो ग्रंथ. तर या ठिकाणी ग्रंथ हा शब्द पुल्लिंगी नामामध्ये येतो. पुढचं तुम्ही करून बघा. त्याच्या पुढचं आपण घेऊया. आकाश, पाखरू, ढग, पाणी. तर ते आकाश, ते पाखरू, ते ढग, तो ढग, ते पाणी. तर या ठिकाणी ढग हे जे आहे ते पुल्लिंगी म्हणून येईल. बहीण, मुलगा, आई, कन्या. आता तुम्ही बघाल तर ही सगळी स्त्रीलिंगी रूप आहेत: आई, बहीण, कन्या. त्यामुळे मुलगा हे या ठिकाणी पुल्लिंगी रूप
आहे. तर अशा प्रकारे आपण लिहिलेल्या शब्दांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द जो आहे तो ओळखू शकतो. उरलेले तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची जास्त सराव या ठिकाणी होईल. आता पुढचं बघूया. पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्री शब्दाच्या पर्यायाची निवड करायची आहे. पर्याय दिलेले आहेत मंदिर, शाळा, महाल, दुकान. तर आपण ते मंदिर म्हणतो, पण ती शाळा म्हणतो, तो महाल आणि ते दुकान. तर या ठिकाणी शाळा हे स्त्रीलिंगी रूप आहे. दरवाजा, तोरण, दिवा, भिंत. तो दरवाजा, ते तोरण, तो दिवा, ती भिंत. तर भिंत हे स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी आहे. तिसरं ट्राय करा, चौथं ट्राय करा, आपण पाचवं घेऊया. किनारा, होडी, जहाज, वारा. तर तो किनारा, ती होडी, ते जहाज, तो वारा. तर या ठिकाणी ती हा शब्द मी होडी याला लावला, म्हणून स्त्रीलिंगी पर्याय या ठिकाणी होडी हा आहे. ओके. 6वं 7वं करून बघा. 9वं 10वं आपण घेऊया. चांदणी, चंद्र, सूर्य, ढग. तर ती चांदणी, तो चंद्र, तो सूर्य आणि तो ढग. तर या ठिकाणी चांदणी हे या ठिकाणी स्त्रीलिंगी रूप आहे. आयत, रेषा, चौरस आणि वर्तुळ. तर ती रेषा असं आपण म्हणतो, म्हणून रेषा ही या ठिकाणी स्त्रीलिंगी पर्याय आहे. आता जसं आपण पुल्लिंगी शब्द ओळखला, स्त्रीलिंगी शब्द ओळखला, त्याचप्रमाणे आपल्याला पुढच्या सरावाच्या प्रश्नामध्ये नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे. म्हणजे ज्या शब्दाला ते हा लागतोय प्रत्यय, तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पर्याय दिलेले आहेत पाऊस, वारा, पक्षी, विमान. तर तो पाऊस, तो वारा, तो पक्षी, कारण एकच आहे, आणि ते विमान. तर या ठिकाणी विमान हा जो शब्द आहे हा नपुंसकलिंगी शब्द आहे. कोल्हा, घुबड, ससा आणि वाघ. तर या ठिकाणी तो कोल्हा, ते घुबड, तो ससा आणि तो वाघ. तर ते घुबड असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा घुबड हा शब्द या ठिकाणी नपुंसकलिंगी आहे. शिंगरू, म्हैस, गाय, मेंढी. आता मगाशीच आपण बघितलं की जे प्राण्यांचे यंग वन्स आहेत ते नपुंसकलिंगी असतात, म्हणून शिंगरू हे या ठिकाणी नपुंसकलिंगी शब्द आहे. 4थं 5वं 6वं 7वं ट्राय करा. 8वं घेऊया आपण. मीठ, भाजी, टोपली, डबा. ते मीठ, ती भाजी, ती टोपली, तो डबा. तर ते हा शब्द मी मीठ याला लावला, म्हणून मीठ हे नपुंसकलिंगी पर्याय येईल. खाडी, मैदान, झरा, समुद्र. ती खाडी, ते मैदान, तो झरा, तो समुद्र. तर ते मैदान, म्हणून मैदान हा शब्द या ठिकाणी नपुंसकलिंगी आहे. 10वं तुम्ही स्वतः सोडवून बघा. तर अशा प्रकारे आपण पहिल्या 3 सरावाच्या प्रश्नांमध्ये पुल्लिंगी शब्द ओळखला, नपुंसकलिंगी शब्द ओळखला आणि स्त्रीलिंगी शब्द ओळखला. आता पुढे चौथा जो सरावाचा प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला लिंगानुसार पुढील गटात न बसणारा जो शब्द आहे तो ओळखायचा आहे. म्हणजे 3 जे शब्द आहेत ते एकाच लिंगाचे आहेत आणि एक जो शब्द आहे तो वेगळ्या लिंगाचा आहे. तर आपल्याला तो शब्द ओळखायचा आहे आणि पर्याय दिलेले आहेत अंगठा, करंगळी, जीभ, पापणी. तर तो अंगठा, ती करंगळी, ती जीभ आणि ती पापणी. तर तुम्ही व्यवस्थित बघाल तर 3 शब्दांच्या पुढे ती हा लागलाय, म्हणजे हे 3 शब्द स्त्रीलिंगी आहेत. अंगठा हा एकटा पुल्लिंगी आहे, म्हणून तो या गटामध्ये नाही बसत आहे. ओके. तो कागद, ते प्रश्न, ती लेखणी, तो वर्ग. तर या ठिकाणी ते प्रश्न मी म्हटलं, पण जर एकच प्रश्न असेल तर आपण तो प्रश्न म्हणतो. तर तो कागद, तो प्रश्न, तो वर्ग. आणि या ठिकाणी लेखणी हे एकटं स्त्रीलिंगी रूप आहे, म्हणून लेखणी हा पर्याय या ठिकाणी ऑड किंवा गटात न बसणारा आहे. 3रं 4थं 5वं प्रयत्न करा. 6वं घेऊया. चित्रकला, रांगोळी, सायकल आणि अभ्यास. तर ती चित्रकला, ती रांगोळी, ती सायकल, तो अभ्यास. त्या ठिकाणी सगळे स्त्रीलिंगी आहेत, एकटा अभ्यास हा पुल्लिंगी आहे, म्हणून तो गटात बसत नाही. 7वं तुम्ही सोडवा. 8वं घेऊया. बाग, दरी, कुंपण, हिरवळ. ती बाग, ती दरी,
ते कुंपण, ती हिरवळ. तर या ठिकाणी कुंपण हा शब्द जो आहे तो पर्यायामध्ये न बसणारा शब्द आहे आणि तोच या ठिकाणी आपलं उत्तर आहे. आता पुढचा सरावाचा प्रश्न बघूया, ज्यामध्ये आपल्याला विरुद्ध शब्दांच्या चुकीची जोडी निवडायची आहे आणि तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत. राजा राणी, पुत्र, बहीण, आजोबा आजी, बालक बालिका. आता तुम्ही व्यवस्थित बघाल तर राजा राणी योग्य जोडी आहे, आजोबा आजी पण योग्य जोडी आहे, बालक बालिका पण योग्य जोडी आहे, पण पुत्र पुत्री असं येतं आणि बहीण सोबत भाऊ अशी जोडी लागते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर या ठिकाणी आहे, जी चुकीची जोडी आहे. मोर, सांडणी, नर, मादी, बोकाभाटी, बोकडशेळी. आता व्यवस्थित बघाल तर मोर हे पुल्लिंगी आहे, तर लांडोर हे स्त्रीलिंगी रूप आहे, सांडणी नाहीये, म्हणून हीच तुमची चुकीची जोडी आहे. तिसरं चौथं ट्राय करा. 5वं घेऊया आपण. गृहस्थ गृहिणी, साधू साध्वी, विद्वान विदुषी, सेवक सवत. सेवक सेविका अशी त्याची जोडी यायला हवी, सवत नाही, त्यामुळे ही चुकीची जोडी या ठिकाणी आहे. 6वं करा. 7वं घेऊया. पक्षी पक्षिणी, सिंह सिंहिणी, कोंबडा कोंबडे, वानर वानरी. तर कोंबडा कोंबडी असा पर्याय यायला हवा, त्यामुळे 7व्या प्रश्नामध्ये तिसरी जोडी जी आहे ती चुकीच्या पर्यायाची जोडी आहे. तर अशा प्रकारे आपण जोड्यांमधून चुकीची जोडी ओळखली. आता एक शेवटचा प्रश्न आपला बाकी आहे, ज्यामध्ये आपल्याला वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचं लिंग ओळखायचं आहे आणि त्याचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. आता या ठिकाणी मॅक्झिमम मुलं चुकी करतात, कारण हे लिंग ओळखताना जर ते नाम अनेक वचनी दिलं असेल तर त्याला आधी एक वचनामध्ये आपल्याला रूपांतरित करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे आणि मग त्याचं लिंग ओळखायचं आहे. कारण जर तुम्ही तसं कन्वर्ट नाही केलं तर तुमचं लिंग हे चुकीचं येऊ शकतं. ओके, तर आता आपण बघूया. सायंकाळी गडाचे दरवाजे बंद होतात. आता या ठिकाणी दरवाजे हे अनेक वचनी रूप आहे, त्याला एक वचनी मध्ये कन्वर्ट करायचं. एक वचनी रूप होतं त्याचं दरवाजा आणि आपण काय म्हणतो, तो दरवाजा, त्याच्यामुळे हे पुल्लिंगी रूप आहे. तुम्ही दरवाजे बघितलं तर ते दरवाजे असं म्हणून तुम्ही नपुंसकलिंगी टिक कराल, पण हे तुमचं चुकीचं उत्तर होईल. म्हणून कायम त्याला आधी एक वचनामध्ये रूपांतरित करायचं आणि मग त्याचं लिंग ओळखायचं. झाडाची पाने हिरवीगार आहेत. आता या ठिकाणी पण अनेक वचनी रूप आहे, तर पान हे त्याचं एक वचनी रूप होतं आणि आपण ते पान असं म्हणतो, म्हणून नपुंसकलिंगी असं हे पर्याय आहे. सागरने सर्व दिवे बंद केले. तर परत दिव्यांचं एक वचनी रूप होतं दिवा आणि आपण तो दिवा असं म्हणतो, म्हणून हे पुल्लिंगी रूप आहे. मोहनने सुंदर चित्रे काढली. आता इथं पण पुन्हा चित्र हे त्याचं एकवचनी रूप होतं आणि आपण ते चित्र असं म्हणतो, म्हणून हे नपुंसकलिंगी रूप या ठिकाणी आहे. शेवटचं एक तुम्ही ट्राय करा. महिने दिलेलं आहे त्याला एक वचनामध्ये कन्वर्ट करा आणि मग ते पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे ते ठरवा. अशा प्रकारे आपण लिंग हा टॉपिक बघितला. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला वचन हा टॉपिक बघायचा आहे.